नमस्कार. आज आपण एकदम झटपट तयार होणारा वाटाणा आणि बटाटा घालून पुलाव तयार करणार आहोत. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात. इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की आपण यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये खडा मसाला घालूयात. लवंग, काळी मिरी, जिरं आणि दालचिनी घेतलेली आहे. 4 ते 5 इथे मी तमालपत्र घेतलेले आहेत. सर्व खडा मसाला आपल्याला 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. बारीक चिरून घेतलेला आता आपण यामध्ये कांदा घालणार आहोत. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा हलका गुलाबी झालेला आहे. आता इथे मी एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घालत आहे. आलं लसूण तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एक ते 2 मिनिटं आपण हे आलं लसूण तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत. आता इथे मी 1 कप वाटाणे घेतलेले आहेत. इथे मी ताजे वाटाणे वापरलेले आहेत व 1 कप बटाट्याच्या क्यूबमध्ये कट करून घेतलेले आहेत. यासोबतच 1 कप लाल भडक टोमॅटो बारीक चिरून इथे मी घेतलेले आहेत. आता आपण हे सर्व तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊयात. ताजे वाटाणे नसतील तर तुम्ही ग्रीन पीस सुद्धा वापरू शकता. आता इथे मी 1 चमचा बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे व 2 ते 3 चमचे दही घातलेलं आहे. दही पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही घातलं नाही तरीही चालेल. आता आपण हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आता इथे मी साधारण 1.5 कप एवढा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातला होता. तो आपण इथे घातलेला आहे. आता हलक्या हाताने हा व्यवस्थित परतवून घेणार आहोत. तांदूळ व्यवस्थित परतवून झाला की आपण यामध्ये पाणी घालूयात. 1.5 कप तांदळासाठी इथे मी 3 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणी वापरल्यामुळे आपला पुलाव एकदम सुटसुटीत आणि मोकळा असा शिजून तयार होतो. त्यामुळे शक्यतो पुलाव तयार करताना गरम पाण्याचा वापर करा. आता इथे मी 3 कप एवढं गरम पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात. पाण्याला छानपैकी उकळी फुटलेली आहे. आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात. आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ आणि कोथिंबीर घालून आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेणार आहोत व झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता आपण झाकण ठेवूयात व 5 ते 10 मिनिटं आपण हा भात व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. यानंतर झाकण काढून आपण पाहायचं आहे भात शिजला आहे की नाही. 8 ते 10 मिनिटात हा भात शिजून व्यवस्थित तयार होतो. आपला पुलाव एकदम रेडी आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. व अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. धन्यवाद.